महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणजे लोणावळा. याच लोणावळ्याच्या सह्याद्री डोंगर रांगामध्ये अनेक गड किल्ले, वॉटरफॉल आणि मंदिरे प्रसिद्ध आहेत. अशाच एका प्रसिद्ध मंदिराला आपण भेट देणार आहोत. ते म्हणजे एकविरा आईचे मंदिर. हे आहे एकविरा आईचे मंदिर. कोली आगरी समाजाची कुलदैवत व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आई एकविरा. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार हे मंदिर किती वाजता चालू होते, किती वाजता बंद होते, या ठिकाणी कसे यावे, हे मंदिर एका रात्रीमध्ये कोणी व का बांधले, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातील अशा प्रसिद्ध ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण 3 दिवसाची टूर करणार आहोत. त्या टूरमध्ये आपण एकविरा आई, रतिशेर्डी, जेजुरी, बारामतीतील कृषी विद्यापीठ व अंबेबाईचं दर्शन घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आजचं पहिले जे टुरिस्ट प्लेस आहे ते आहे एकविरा आईचं मंदिर. बघा, एकविरा आईचं मंदिराविषयी थोडंसं सांगायचं झालं तर हे आहे लोणावळ्यामध्ये, पुण्यामध्ये येते आणि लोणावळ्यापासून 30 ते 35 किलोमीटर आणि ह्याच्या नियर बाय जे स्टेशन आहे ते आहे मलवली. आणि आहे बघा, इथे एकविरा आईचं हे खालचं मंदिर आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे प्रमुख मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा आई देवी होय. वेहलगावच्या कार्ला डोंगरावर आई एकविरा देवी ही आदिशक्ती म्हणून एक प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. सर्वप्रथम आपण वेहरगावच्या पायथ्याखाली असलेल्या मंदिरातील एकविरा आईचे दर्शन घेतो. गडावर जाण्यासाठी या मंदिराच्या मागच्या दिशेने मार्ग असून या मार्गावर गडावर जाण्यासाठी 500 पायऱ्या चढाव्या लागतात. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे प्रमुख मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा आई देवी होय. वेहरगाव कार्ला गडावरील एकविरा आई देवी ही आदिशक्ती म्हणून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्यात आहे. तर मित्रांनो, खालच्या ठिकाणी जे मंदिर आहे तिकडनंच अशा ह्या पायऱ्या चालू होतात आणि ह्याच पायऱ्या गडावर जातात. या मार्गावरून जाताना साधारणतः गडावर जाण्यासाठी 500 पायऱ्या चढाव्या लागतात. तर गडावर जाण्यासाठी साधारणतः 2 मार्ग आहेत. एक म्हणजे वेहरगावच्या पायथ्याखाली असलेल्या एकविरा आई मंदिरांच्या मागच्या दिशेने पायरी मार्ग, तर दुसरी याच मंदिराच्या काही अंतर आधी डांबरी रस्ता, ज्या ठिकाणी आपण खाजगी वाहन घेऊन गडाचा अर्धा मार्ग चढू शकतो. या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे, पण या ठिकाणी पुरेशी जागा नसल्या कारणाने ही पार्किंग कधीही बंद करण्यात येते. जस मित्रांनो, इथे 2 रस्ते येतात. एक खालून जिथून पायऱ्या आल्या तिकडे, आणि जर तुम्ही रिक्षातून आले तर या रस्त्यावरनं येतील. चलो. पायऱ्याच्या साहाय्याने चढत असताना श्री एकविरा 5 पायरी पादुका मंदिरही लागते. या ठिकाणी जाऊन नक्कीच दर्शन घ्यावे. तर मित्रांनो, ह्या पायऱ्या चढत असताना आपल्याला नक्कीच थकवा जाणवतो. तर या थकवा दूर करण्यासाठी आपण पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला स्टॉल बघू शकता, ज्यामध्ये आपण कोल्ड्रिंक, उसाचा रस किंवा निंबू सरबत असे अनेक स्टॉल दिसून येतात. आणि पूजेचं सामान, मिठाईचे दुकान असे अनेक स्टॉल या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी आपण थांबून आपला थकवा दूर करू शकतो. तर ह्या ठिकाणी कसे यावे याविषयी थोडंसं जाणून घेऊया. तर मुंबईपासून साधारणतः 100 किलोमीटर, तर पुण्यापासून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. मुंबई ते लोणावळा, पुणे ते लोणावळा, लोणावळा ते एकविरा आई मंदिर, हा असा प्रवास करावा लागतो. एकविरा आई माता मंदिर हे प्राचीन बौद्ध कार्यालयाच्या शेजारी आहे. प्राचीन बौद्ध कार्यालय बघण्यासाठी पुरातन खात्याच्या वतीने एक तिकीट काढले जाते, जे भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये व विदेशी नागरिकांसाठी 300 रुपये असे प्रति व्यक्ती आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे पायऱ्या आहेत त्या चढायच्या संपलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, हे एकविरा आईचं मंदिर. तर मित्रांनो, समोरच्या दिशेने भव्य असा डोंगर दिसून येतोय. या डोंगरामध्ये काही गुफा दिसतात. तर याच गुफामध्ये प्राचीन ऐतिहासिक कार्यालयाचा समावेश आहे. एकविरा आई माता मंदिर हे सकाळी 5 वाजता ते रात्री 10:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. मात्र गर्दीच्या दिवशी व सणाच्या दिवशी या वेळेमध्ये बदल करण्यात येतो. मात्र ग्रहणाच्या दिवशी मात्र हे मंदिर बंद असते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे प्रमुख मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा आई देवी होय.
विहरगाव कार्ला गडावरील एकविरा आई देवी ही आदिशक्ती म्हणून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्यात आहे. एकविरा आई ही एक हिंदू देवी आहे. दसऱ्याच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरली जाते, ज्यात भक्तगण आपट्याची पाने व झेंडूची फुले देवीला वाहतात. एकविरा आई देवी मागील एक कथाही सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या कालामध्ये एकविरा आई देवीचे मंदिर बांधले. एकदा पांडव या पवित्र ठिकाणाला भेट देत असताना एकविरा आई त्यांच्या समोर प्रकट झाली. तिने त्यांना केवळ तिच्यासाठी एक मंदिर बांधायला सांगितले नाही, तर एक अटही देखील घातली की हे मंदिर एका रात्रीमध्ये बांधले पाहिजे. अशा प्रकारे पांडवांनी हे मंदिर एका रात्रीमध्ये बांधले. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकविरा आईचे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण नेक्स्ट जाणार आहोत ते आहे जेजुरी. तर चला मग आता जेजुरीला भेटूया.